जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी। आज 19 फेब्रुवारी 2024 रोहितेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी उपस्थित सर्व माझे सहकारी मुख्याध्यापक विद्यार्थी शोभा मॅडम, उज्ज्वला मॅडम, पवार सर्व शिक्षक बंधू भगिनींनो, शिक्षक तो किल्ला त्याला काही सहज झाला नाही। ती जी किल्लेदार होती एकदम सुरू होती आणि तिला तो किल्ला काही त्याला घेऊन गेला नाही, हरवून टाकलं त्या भावड्यानं हरवल्यानंतर दादोजी कोणते होते हरल्यानंतर आले किल्ला असं झालंय, तिथे एक लेडीज आहे, त्या लेडीजनं तो किल्ला काय मला घेऊन गेला नाही। शिवाजी महाराज ठीक आहे, आपण काय करू, अजून सैन्य लावू आणखी हमला करा आणि तो किल्ला ती लाभाला जायचंच नाही, आपण इथून आता जाणार नाही या किल्ला जिंकल्याशिवाय। मग पुन्हा लढाई सुरू झाली, पुन्हा तो किल्ला जिंकल्यानंतर पूर्ण त्यांनी काय त्या किल्ल्यातलं घ्यायचं ते घेतलं, सर्व किल्ला ताब्यात घेतला आणि त्या ठिकाणी मग ती किल्लेदारी होती, त्या किल्लेदारीला देसाई नावाची होती, तिला बरोबर घेऊन जाणार होते शिवाजी महाराज, त्यांनी बरोबर घेतलं देसाई तुला महाराजांकडे जायचं। ती घाबरली, म्हणजे आता एवढे यांचं नुकसान झालं, एवढं शिवाजी महाराजांचं सैन्य या ठिकाणी मारलं गेलं करून फार मोठी ती आघाडी आहे। तिने काय केलं, आपल्या स्वतःचं 2 वर्षाचं बाळ उचललं, स्वतःचं मूल होतं 2 वर्षाचं, एकच मूल होतं। तो राजा म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज इतिहासाचे साक्षीदार। तुम्ही तुमच्यासमोर किल्ला एक न्याहाळा, 8 शिवरायांचा आधार, ठाणे वाड्यावरती सवार, हरहर महादेव गगनेने 4 मावळ्यांच्या जोरावर आवडला दुर्बल मावळ्यांना घेऊन त्यांनी आभाळाने कार्य पाठवले। ते राजे शिवछत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने जाणत्या राजांना कोटी कोटी वंदन करून श्रीवार मानाचा मुजरा करून मी येथे पुनर्विराम देते। धन्यवाद। त्यानंतर रायसाला विनंती करतो की 2 शब्द बोला। सभी को शुभकामनाएं। आज हम सभी छत्रपति शिवाजी जयंती मनाने के लिए इस प्रांगण में उपस्थित हुए हैं। सबसे पहली बात, मैं महाराज मेरी कर्मभूमि है, जन्मभूमि से मेरी जन्म उत्तर प्रदेश है, लेकिन इस कर्मभूमि पे मैंने भी एक संकल्प लिया है जो शिवाजी महाराज ने कई सालों पहले लिया था। कुछ आपको मैं पुराने इतिहास की तरफ ले जाता हूँ। शिवाजी महाराज का जीवन और कार्य हमें एक महान शिक्षा देता है। उनकी साहसिकता, धैर्य और समर्पण की भावना आज भी हमारे लिए प्रेरणा का स्रोत है। उन्होंने अपने सपनों को हासिल करने के लिए संघर्ष किया। उनका संघर्ष हमें याद दिलाता है कि कोई भी लक्ष्य करने के लिए, हासिल करने के लिए हमें कठिनाइयों का सामना करना ही पड़ता है, लेकिन हमें लक्ष्य हासिल होता ही है। शिवाजी महाराज का योगदान हमारे राष्ट्रीय आत्मगौरव को मजबूत बनाता है। उन्होंने समाज में समानता, न्याय और स्वतंत्रता के लिए संघर्ष किया। उनके शौर्य और वीरता की कथाएं हमारे इतिहास के प्राचीनतम महानतम योद्धाओं को याद दिलाती है और हमें प्रेरणा का स्रोत के लिए हमें प्रेरित भी करती है। आज शिवाजी महाराज की जयंती के इस पावन अवसर पर उनके अद्भुत कार्यों को याद करना चाहिए और उनके विचारों का पालन करने का संकल्प लेना चाहिए। हमें उनके जीवन से उदाहरण लेकर आगे बढ़ना चाहिए और अपने देश को महान बनाने के लिए निरंतर प्रयासरत रहना चाहिए। इस शुभ अवसर पर मैं आप सभी को छत्रपति शिवाजी महाराज की जयंती की हार्दिक शुभकामनाएं देता हूँ। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। धन्यवाद। और किसी को कुछ कहना है तो आ जाइए। उपस्थित सगळ्यांना शुभप्रभात। माननीय राष्ट्रीय आणि माजी शिक्षक आणि सगळ्यांना शिवजयंती हार्दिक शुभेच्छा। शिवाजी महाराजांबद्दल बोलायचं तर आपण पण आपण त्यांचे काही गुण अंगीकारायला पाहिजे। एक तर शिवाजी महाराजांचा सगळ्यात मोठा होता त्यांनी स्त्रियांचा नेहमी मान केला, म्हणून कल्याणच्या सुविधांची जेव्हा मुक्त सुरू झाली बरोबर त्या सुनेला, तेव्हा महाराजांनी तिने खणाला आणि ओढी म्हणून तिला सन्मानाने परत पाठवली। दुसरी हिरकणी, म्हणून आज हिरकणीचा पुरुष आपल्याला तिथे दिसतो, कारण तिच्या शौर्याचं त्यांनी असं दान दिलं तिला की त्या पुरुषाला हिरकणीचं नाव दिलं, म्हणजे स्त्रियांच्या शक्तीचा ताकदीचा पण त्यांनी मान ठेवला। महाराजांनी आज मुठभर मावळे, जसं उशात म्हणाल्या, मुठभर मावळे घेऊन या स्वराज्याची स्थापना केली, पण मावळे घेऊन स्वराज्याची स्थापना करताना त्या मावळ्यांना महाराजांनी माणूस म्हणून बघितलं, त्यांचे सहकारी म्हणून बघितलं, त्यांचे नोकर किंवा त्यांचे गुलाम म्हणून बघितलं नाही, आणि म्हणूनच त्या मुठभर मावळ्यांच्या जोरावर महाराज हे स्वराज्य स्थापन करू शकले। आणि तेव्हा आज त्यांच्या हाकेच्या साथ देणारी लोक होती, म्हणून तानाजी माणूस यांच्यासारखी लोक स्वतःच्या मुलाचं लग्न मागे घेऊन महाराजांवर उभी राहिली, कारण महाराजांनी सगळ्यांना बरोबरीने वागवलं। आणि ही मोठी शिकवण आहे महाराजांची की समोरच्या माणसाला आपण माणूस म्हणून जर त्याचा मान ठेवला तर ती माणसं आपल्यासाठी कोणत्याही परिस्थितीत आपल्याबरोबर ही महाराजांची सगळ्यात मोठी शिकवण आहे। आणि जर आता काहीही नसताना महाराजांनी एवढं मोठं स्वराज्य निर्माण करणं खूप मोठी गोष्ट होती, कारण हे असे
आई वडिलांनी त्यांच्या निश्चित केलं होतं. म्हणून जन्माला आल्याबरोबर महाराजांच्या मनोगळ्यात तीच स्वप्न पेरली गेली जी त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्या जन्माच्या पूर्वी पाहिली होती. म्हणून अशा महाराजांच्या समोर येताना त्यांचे गुण छत्रपती शिवाजी महाराजांनी. On behalf of our family, I would like to extend my heartfelt gratitude to our esteemed trustees